महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाज आक्रमक. आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिले निवेदन. कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. महाड तालुक्यात बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी इसाने कांबळे गावात गोवंश हत्येच्या झालेल्या घटनेनंतर आमदार नितेश राणे यांनी MIDC पोलीस ठाण्यात येऊन केलेल्या वक्तव्याविरोधात महाडमधील मुस्लिम समाज आक्रमक झाला असून त्यांनी आमदार नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अन्यथा आंदोलन करून जेलभरो रस्ता रोको करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इसाने कांबळे गावात गोहत्या झाली आणि महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आपली कारवाई करत गोहत्या प्रकरणी इसाने कांबळे गावातील गोहत्येच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. मात्र 2 दिवसानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांमार्फत योग्यरित्या कारवाई होत नाही, गुन्हेगारांना अभय दिला जात आहे असा आरोप करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारत असताना एकेरी भाषेचा उल्लेख केला. तसेच मुस्लिम समाजात प्रति अपशब्द वापरले करण्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने महाडचे DYSP शंकर काळे यांची भेट घेत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिले असून आमदार नितेश राणे हे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन 2 समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला असून आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अन्यथा महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाज आंदोलन करणार असून वेळ पडल्यास आम्ही जेलभरो आंदोलन देखील करू असा इशारा आज मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला दिला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार त्याचप्रमाणे महाड MIDC पोलीस ठाण्यात देखील अशा पद्धतीने निवेदन करण्यात आले आहे. यावेळेस मुस्लिम समाजाचे बशीर चिचकर, मोहम्मद अली पल्लवकर, वजीर कोंडिवकर, मेहबूब कडवेकर, मनसूर देशमुख, अकबर तरे, अख्तर पठाण, सत्तार तरे, मुख्तार तरे, दिलदार पुरकर, मोहम्मद अली चिपळूणकर, यासिन पेडेकर, डॉक्टर इरफान अंतुले, मुश्ताक पठाण, मनसूर ताज आदी मान्यवर उपस्थित होते. महामुंबईसह इलियास ढोकळे, महाड. संपूर्ण देशामध्ये बकरीद सण जो आहे तो उत्साहाने साजरा केला जातो. त्याच पद्धतीने महाड तालुक्यातील जो बकरी ईदीचा जो सण होता तो आनंदाच्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला. परंतु 18 तारखेला बाशी ईद असल्याने कांबळे या गावामध्ये काही गैरसमजुतीने जो प्रकार झाला त्याच्या बाबतीत आम्ही मुस्लिम समाज महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज समर्थन करत नाही आणि पाठिंबा देखील देत नाही. परंतु 20 तारखेला या ठिकाणी कणकवलीचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे या तालुक्यामध्ये या जिल्ह्याचे खासदार व विधानसभेचे आमदार यांना कुठल्याही प्रकारची समज न देता त्यांना विश्वासात न घेता महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये येऊन तिथे DYSPच्या समोर व PIच्या समोर मुस्लिम समाजाबाबतीत अरेतुरीची भाषा व जातीमध्ये वाद कसा निर्माण होईल या उद्देशाने जे शब्द वापरले त्याच पद्धतीने समोर बसलेले आमचे उपविभागीय अधिकारी काळेसाहेब तसेच मानेसाहेब PI मानेसाहेब यांना देखील अपशब्द वापरून जी दहशत निर्माण केली आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या बाबतीत कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन इथे जातीय दंगल होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करून या ठिकाणी नितेश राणे येथून निघून गेले. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने वागत असताना देखील नितेश राणेने या ठिकाणी येऊन जे शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही महाड पोलादपूर मुस्लिम समाज 58 गावाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व समित्या मुस्लिम समाजाच्या एकत्र येऊन नितेश राणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून नितेश राणे यांना अटक करण्यात यावी अन्यथा या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज जे करता येईल मग आंदोलन असो, जेलभले आंदोलन असो, उपोषण असो, रास्ता रोको असो, कुठल्याही प्रकारची कसर न करताना या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल. आणि नितेश राणे जोपर्यंत अटक होत नाही त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज गप्प बसणार नाही. या हेतूने आज मुस्लिम समाज या ठिकाणी निवेदन देत आहे. त्याच पद्धतीने आम्ही इथे न थांबता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे राजकीय नेते यांना देखील आम्ही निवेदन देणार असून
त्यांच्या माध्यमातून सुद्धा विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्याकरता हा समाज प्रयत्न करणार। मागणी आमची ज्या प्रकारे नितीश राणे हे महाडमध्ये आले आणि त्यांनी इथे स्वतः आमदार असताना त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका इथं घेतली त्या गोष्टीचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो। महाड ही ऐतिहासिक भूमी आहे, क्रांतिवीरांची भूमी आहे। आपले छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक क्रांतिवीर यांचं बलिदान ह्या महाडच्या भूमीला लाभलेलं असताना आणि संपूर्ण महाडमध्ये मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असताना नितीश राणे या ठिकाणी आले। एक घटना घडली ईदीच्या वेळेला, त्या घटनेचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही। उलट अशी घटना घडू नये म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले, परंतु घडली। पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। असं असताना ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना पण नितीश राणे इथं आले आणि त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आता ते ज्या काळ्या पायाने आले का पांढऱ्या पायाने आले, पण ह्या ठिकाणी वातावरण बिघडून गेले। एक आहे क्लास 1 ऑफिसर, त्यांच्यासमोर ते म्हणतात की मला 2 तासाचा अवधी द्या, 2 दिवसाचा ते 2 तासाचा अवधी द्या, मी संपूर्ण साफ करतो, तंगड्या तोडून टाकतो, मारून टाकतो। आणि मारून टाकायची भाषा ही नितीश राणेंनी या ठिकाणी जी वापरले ही निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासारखी आहे। कारण आपण जेव्हा विधानसभेचे आमदार होतो, निवडून येतो, लोकप्रतिनिधी आपण आहात, अशी शपथ आपण घेतो का? मारामारीची, गुंडगिरीची, लोकांना कापायची जर अशी शपथ घेतली असेल तर त्या आमदारकीचं त्यांनी अशा वक्तव्य केल्यानंतर राजीनामा दिला पाहिजे। तर अशा ह्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि आम्ही समस्त सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी महाड पोलादपूर तालुक्यातले एकत्र येऊन, कारण तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, गुन्हा झाला नाही, कारण समक्ष साहेबांच्या समोर त्यांनी ते वक्तव्य केलं। ती बाईट, ती क्लिप सर्वांनी पाहिली, लोकांनी पाहिली, महाराष्ट्राने पाहिली, भारताने पाहिली, परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। अशामुळे एक मुस्लिम समाजामध्ये पण भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सामाजिक व्यवस्था जी शांततेची आहे ही भंग होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा ह्याच्यामध्ये जर अशा प्रवृत्तीवर आळा घातला नाही, गुन्हा दाखल केला नाही तर अशा प्रवृत्ती वाढू शकतात आणि आपलं सामाजिक शांतता भंग होऊ शकतं। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जमून हा निवेदन दिलेलं आहे। ह्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेऊन महाराष्ट्र आम्ही काही निवेदन वरच्या लेवलला पण दिलेत आणि ह्याची सखोल चौकशी करून यांना शासन व्हावं, यांच्यावर गुन्हा दाखल व्हा अशी मी या ठिकाणी सर्वांच्या मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।